लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळत आहेत। नुकताच 6वा हप्ता देण्यात आला। आता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची फेरतपासणी होणार आहे। त्यांची तक्रार आली आहे किंवा जे आता पात्रतेत बसत नाहीत त्यांचे अर्ज कागदपत्रे या योजनेतून बाद केले जाणार आहेत। तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचीच बातमी आहे। जर निकषांची पूर्तता तुम्ही केली नसेल किंवा नियम मोडले असतील तर तुम्ही या लाभार्थ्यांमधून बाद होऊ शकता। 64 लाख अर्जांची छाननी सध्या सुरू आहे। याशिवाय या महिलांचे आधार कार्ड खात्याशी किंवा मोबाईल नंबरशी लिंक नाही, त्यांनीही या योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता नेमकी काय आहे व्हिडिओतून पुढे पाहू। नंबर 1, महाराष्ट्र राज्य रहिवासी असणे आवश्यक आहे। नंबर 2, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे। नंबर 3, लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे। नंबर 4, लाभार्थ्याचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। आणि जे अपात्र ठरणार आहेत ते नेमके कोणते अर्जदार आहेत ते आता व्हिडिओमध्ये पुढे पाहू। नंबर 1, सरसकट पडताळणी होणार नाही। नंबर 2, उत्पन्नात वाढ झाली असेल तर ती लाभार्थी म्हणून पात्र नाहीत। नंबर 3, 4 चाकी असेल तर पात्र नाहीत, यामध्ये ट्रॅक्टर वगळून। नंबर 4, आधार आणि बँक या नावांमध्ये जर तफावत आढळली तर ते लाभार्थी देखील या योजनेसाठी पात्र नसतील। नंबर 5, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर येथून पुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 6, लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 7, कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील अशांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 8, तसेच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्य करत असतील तरी देखील अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही। नंबर 9, सेवानिवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर तरी देखील लाभार्थ्यांना यापुढील या योजनेचा हप्ता मिळणार नाही। नंबर 10, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनाद्वारे लाभ जर घेतलेला असेल तरी देखील या महिलेला यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। नंबर 11, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांना देखील यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। नंबर 12, कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांना देखील या योजनेचा यापुढे लाभ घेता येणार नाही। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते आले कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।